नमस्कार मित्रांनो, तुम्ही पण महसूल कार्यालयाचे हेलपाटे मारताय का? तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे। सर्वसामान्य नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न लवकरच सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजस्व महसूल समाधान शिबिर त्या ठिकाणी राबवलं आहे। त्याचा शासन निर्णय देखील आलेला आहे। या शिबिरामध्ये तुम्हाला 15 पेक्षा जास्त महसुली सेवा एकाच ठिकाणी दिल्या जाणार आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्हाला 7/12 मध्ये दुरुस्ती करायची आहे, उत्पन्न प्रमाणपत्र काढायचं आहे किंवा फेरफार प्रकरण अडकलेलं आहे, तर आता त्यासाठी तुम्हाला वारंवार तहसील कार्यालयामध्ये चक्कर मारायची गरज नाहीये। या शिबिरामध्ये तुम्हाला महसुली सेवा एकाच ठिकाणी दिल्या जाणार आहेत। जसे की 7/12 मध्ये दुरुस्ती करायची असेल, फेरफार प्रकरण असेल, उत्पन्न प्रमाणपत्र असणार आहे, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, तुमचा 7/12, ई मोजणी, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 15 पेक्षा जास्त महसुली सेवा तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत। म्हणजे तुमची अनेक जमीन आणि प्रमाणपत्रांची जी कामं आहेत ती एकाच दिवशी शिबिरामध्ये होणार आहेत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा GR तुम्हाला कुठून डाउनलोड करायचा आहे आणि याचं जे पूर्ण वेळापत्रक आहे शिबिराचं ते कसं पाहायचं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी तुम्हाला लॅपटॉपच्या स्क्रीनकडे जावं लागणार आहे। तर या ठिकाणी या समाधान शिबिरामध्ये कोणत्या महसुली सेवा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत आणि त्याचं वेळापत्रक आणि GR पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी गुगलवरती येऊन महासरकारी योजना असं टाइप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल, महासरकारी शेतकरी योजना, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर दुसरी पोस्ट दिसेल, महसूल समाधान शिबिर 2026, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ही जी आहे ती पोस्ट ओपन होणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की हे जे समाधान शिबिर आहे त्याचं वेळापत्रक आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। यामध्ये कोणकोणत्या सेवा तुम्हाला दिल्या जाणार आहेत, या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर टप्पा 1 मध्ये तुम्हाला कोणत्या सुविधा दिल्या जाणार आहेत, सेवा दिल्या जाणार आहेत महसुली, ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत। हा जो निर्णय आहे तो 18 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेला आहे आणि याचा तुम्ही या ठिकाणी वेळापत्रक पाहू शकताय की मंडळ स्तरावर पूर्व तयारी करण्यासाठी त्या ठिकाणी कालावधी जो आहे तो 18 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 चा असणार आहे। मार्च महिन्यामध्ये मंडळ स्तरावर शिबिर होणार आहे। त्याची जी तारीख आहे, कालावधी आहे, ते शनिवार 7 मार्च 2026 आणि शनिवार 14 मार्च 2026 या 2 दिवशी मार्च महिन्यात मंडळ स्तरावर शिबिर राबवलं जाणार आहे। आणि एप्रिल महिन्यामध्ये मंडळ स्तरावर शिबिर जे आहे ते शुक्रवार 10 एप्रिल 2026 आणि शुक्रवार 17 एप्रिल 2026 या 2 दिवशी एप्रिल महिन्यामध्ये मंडळ स्तरावर त्या ठिकाणी शिबिर राबवलं जाणार आहे। मे महिन्यामध्ये नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर शिबिर जे आहे ते राबवलं जाणार आहे आणि त्याचे तारखा काय आहेत, तर शुक्रवार 8 मे 2026 आणि शुक्रवार 15 मे 2026 या 2 दिवशी हे शिबिर जे आहे ते राबवलं जाणार आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर एखाद्याच्या तालुक्यामध्ये महसूल मंडळाची संख्या त्या ठिकाणी 6 पेक्षा जास्त असेल तर त्या मंडळामध्ये शिबिराचे दिवस ठरवण्याचा अधिकार त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना असणार आहे। तर त्या ठिकाणी तुम्हाला ज्या डेट आहेत त्या वेगळ्या असू शकणार आहेत। तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टी होणार आहेत, तुम्हाला कोणकोणत्या महसूल सेवा मिळणार आहेत, याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे। विद्यार्थ्यांसाठी दाखले देखील या ठिकाणी मिळणार आहेत। त्यासाठी शाळेत कॅम्प भरवले जाणार आहेत आणि या वेगवेगळ्या सेवा मिळणार आहेत। तुम्हाला खाली GR पाहायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे एक काळं बटन दिसतंय, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की हा जो GR आहे की छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 ची अंमलबजावणी, तुम्ही या ठिकाणी देखील ही सर्व माहिती पाहू शकणार आहात। या ठिकाणी देखील हे जे आहे ते वेळापत्रक दिलेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे त्या सर्व लोकांपर्यंत ज्यांना या महसुली सेवांची सध्या गरज आहे आणि या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे। मी वेबसाईटवरती एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ही माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला लगेच शेअर करून टाकायचा आहे तुमच्या सर्व मित्रांपर्यंत, सर्व ग्रुपमध्ये, आणि या शिबिराचा सगळ्यांनी फायदा घ्यायचा आहे।
आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर जाताना सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे. धन्यवाद.